हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. हे बघा मागे बघा. तर तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठेतरी बाहेर आलोय. तर येस, दिस विकेंड आम्ही लॉंग विकेंड आले अगेन, सॅटर्डे संडे मंडे. तर दिस विकेंड आम्ही ठरवलंय स्कॉटलँडचे 2 सिटीज करणार आहे, ग्लासगो आणि एडिनब्रा. तर तुम्हाला सो बेसिकली दोन डिफरंट ब्लॉग्स येणार आहेत. एक येणार आहे तुम्हाला ग्लासगोचा आणि ग्लासगोचा एक. आणि एक एडिनब्राचा. सो दिस इज बेसिकली 2 नाईट्स 3 डेज. आणि हे बघा आम्ही आता पोहोचलोय. तर सिच्युएशन बघा इथे काय आहे. हा, आराम करतो, झोप येते 5 सो आम्ही आता रेडी आहोत. सकाळी सकाळी लवकर निघालेलो. थोडंसं ट्रेनचे आम्ही जे काय 1-2 छावणी नाही गेस एक काढलेला, कारण आमच्याकडे ताकद नव्हती. आम्ही 5:30 ला निघालेलो. ट्रेनमध्ये पण सगळे झोपून सगळं होते. झोपून होतो. सो प्रॉपर फ्रेश झालोय आता, रेडी होऊन आता मी पहिले. आता किती वाजले ऍक्च्युली? 12:25 झाले वाटतं दुपारचे ना. हा, ऑलमोस्ट 11:30 झाल्यात. आता आम्ही लंच करायला जाणार आणि मग आमचा डे स्टार्ट करू. येस. सो आता आम्ही हळूहळू अजूनही अँड टू बी ऑनेस्ट हा खूप सगळ्यात सगळ्यात सडन impromptu plan इम्प्रॉम्प्टू होता. प्लॅन आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही की कुठे जायचंय, काय करायचंय. सो ऑब्व्हियसली चॅट जीपीटी जिंदाबाद. तर आम्ही मेजॉरिटी गोष्टी जे चॅट जीपीटीने सांगितल्या त्या फॉलो करणार आहोत आणि पहिल्या तर कुठेतरी काहीतरी खायला शकतो लवकर. येस, लेट्स गो. लेट्स गो. गाईज, सो आता आम्ही हाफ वे पोचलोय आणि आमची हालत बघा. स्ट्रगल. सगळे झोपलेत. सो मी विचार केला पटकन एक छोटासा स्नॅप दाखव तुम्हाला. खूप छान वातावरण आहे बाहेर. रेस्टॉरंट सांता लुशिया म्हणून आहे. त्याचे रिव्ह्यूज तर चांगले बघितलेत खूप. सॉरी आवाज असेल तर थोडा. रिव्ह्यूज चांगले बघितलेत. इटालियन आहे. सो आम्ही ठरवलंय दर मीलला काहीतरी वेगवेगळं ट्राय करायचं. नाव वी आर ट्राईंग इटालियन. आणि प्लेस तर खूप ब्युटिफुल वाटते. आतून पण दाखवेन मी. एस्थेटिक वाटते. आणि आम्ही आता Let's ऍक्च्युली see. आम्ही आता ड्रायव्हरशीच बोलत होतो. त्याला Uberच्या हा की विचारत होतो कुठे की ते कुठे काय काय जाऊ बघायला. शकतो. तर त्याने थोडेफार प्लेसेस सांगितलेत. तर आता आम्ही ते मॅप वाईज डिसाईड करतो की कसं कसं करायचं. कारण का आमच्याकडे म्हणजे असं बघायला गेलं तर टोटल मध्ये आमच्याकडे ग्लासगो साठी 1.5 days डे आहे. तर मग आम्हाला सगळं एक्सप्लोर करायचंय. You can take a video of me as well. Oh yeah, I'm not, I'm not, Sexy boy. yeah. त्याच्यावर नाही टाकलं. सगळ्यांना ते चीज टाकून मजा येते. थँक्यू. आमचं जेवण मस्त झालेलं आहे. Yes. आणि आता नेक्स्ट लोकेशन इज आर्ट गॅलरी. सो ग्लासगोची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात फेमस गॅलरी आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स तर टाकीनच आणि विथ लोकेशन टाकीन. सो व्हॉट्स द नेम ऑफ द गॅलरी? So this is केल्विन ग्रोव्ह आर्ट गॅलरी. येस, केल्विन ग्रोव्ह आर्ट गॅलरी अँड म्युझियम. तर थोडंसं मला पॉसिबल असेल तर आतून स्नेक पिक देऊ, पण ही आता सध्या ते इथे काम चालू आहे तर म्हणून ही अशी दिसते. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप ब्युटिफुल आहे. आणि ह्याच्याच मागे ग्लासगो युनिव्हर्सिटी आहे. हा, इकडून सरळ गेलो की कुठेतरी ग्लासगो युनिव्हर्सिटी आहे. तर आता आम्ही आत जातो आणि लेट्स सी कसं आहे. वाव यार, पण खूप मस्त आहे यार. वेदर पण छान आहे. जेवण तर यम यम झालंय जेवण आमचं. ह्याच्याच म्हणजे जवळ पार्क पण आहे कोणतं तरी. तर आपण तिकडे पण जाऊ शकतो. चलो. हा फ्लोअर प्लॅन आहे इकडे कुठे. इथे एन्शंट लाईफ आहे. ग्लासगो बॉईज. आणि मग वरतून खाली यायचे की खालून वर जायचं? तर आम्ही आता हे बघतो मस्त गॅलरी. वाव, इट्स ह्यूज. गाईज हे बघा. सायन्स लॅब मध्ये असायचे. हा ना, सायन्स लॅब मध्ये हे असे ठेवायचे फ्रॉग वगैरे. खूप आहे यार. हे म्हणजे 1-2 तास फिरून पण पूर्ण नाही एवढं. ग्राउंड फ्लोर आहे. आता ग्राउंड फ्लोर आहे. हा, वर जायचे तिकडे. मला बघायचं इंडियाच्या काय 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 गोष्टी आहे तिकडे. जर गिरगावला गेला असाल तर तुम्ही म्हातारीचा बोर्ड बघितला असेल. तर आज मी
इकडे UK शोधला UK मधून. हा आहे म्हातारीचा बूट जो गिरगावातून इकडे आणलेला. नीट बघून घ्या. हाती मेऱ्यासाठी चला मंडळी लवकर. कुठे गेले मंडळी? काय ना मंडळी काय कुठे करत- गेले काय विचारते. विमानला मंदार आता दाखवलं. घरी विवानला फोन करून दाखवेल. पोलार बिअर आहे ना हे इकडे. हो. केवढा रिअल जे दाखवलं डोळे बघा फक्त डोळे. हे बघ सरक इकडे. किती खरं असं वाटतं आता तो काच सोडून ये ना पोलार बिअर आहे का? डोळा बघायचं हा, ना पोलार तिकडे bear आहे. हत्ती आहे ना हत्तीचा डोळा बघ. हा. यार क्रेझी आहे गाईज, हे क्रेझी आहे जे काय आहे ते. म्हणजे गाईज इफ यू आर प्लॅनिंग टू कम टू ग्लासगो तुम्ही नक्की हे म्युझियम व्हिजिट करा. ग्लासगोचं वन ऑफ दी बिगेस्ट आहे वन ऑफ दी आणि खूप अमेझिंग. म्हणजे आम्ही तर फक्त ग्राउंड फ्लोअर हाफ बघितले आता. सगळं तर ऑब्व्हियसली सगळं टाकत नाही तर मजाच नाही येणार तुम्हाला इथे येऊन बघायला. पण तुम्ही जर का प्लॅन करत असाल तर नक्की बघा. हा वर्ल्ड वॉरचं आहे खरं मध्ये वापरलेलं. बरं विमान होतं. माया पण खूप मस्त आहे यार आणि खूप छान मेंटेन केलंय आणि ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे प्राणी आहे. तुम्ही इकडे बघू शकता टर्टल वगैरे पण आहे असं वरती. इट्स टू गुड. इथे सगळीकडे अशी छान इन्फॉर्मेशन दिली आहे आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या देशाचं सगळं इकडे. इंडियाचं तर सगळे बरेच अॅनिमल्स दाखवले. गपरे बघ सगळ्या देशाचं. UK मध्ये अजून काय दिसत नाही मला या म्युझियम तरी. आता आम्ही जाऊन बघतो अजून काय काय आहे बट खूप छान आहे. ओ माय गॉड ब्युटिफुल. कसे करायचे ते वाचलं. आता आम्ही हा फर्स्ट फ्लोअर एक्सप्लोर करतो आणि मग आम्ही वरती जाऊ. वरती जाऊन पण दाखवतो काय काय असेल. इकडे बेसिकली सगळं हेच आहे अॅनिमल्स. गाईस काय चालू आहे, काय करत होती दाखव. अंड्यामध्ये बसत होती. आता काय कपल शूट तो. चला गाईस पटापट आपल्याला सगळं खूप जास्ती कव्हर करायचंय. आता वरती बघ. आता नेक्स्ट ट्रस्ट गॅलरी. जरा फोन एकदा एवढा हेवी असल्यामुळे मला पकडताच येत नाही. आम्ही मगाशी तिकडे बाय द वे हनी बी बघितल्या लाईव्ह सगळं जवळून. कधी एवढी हिंमत नाही झाली एवढ्या हनी बीचच्या जवळ जायची. हा दीदी एवढी कधी हिंमत नाही झाली हनी बीचच्या जवळ जायची. म्हणजे खरे खरे होते आणि ते त्या हनीकोम मध्ये सगळं तर आम्ही आता कॅप्चर नाही करू शकत कारण आम्ही एन्जॉय करतोय तो मुवमेंट. तर त्याच्यामध्ये ना त्या लोकांनी दाखवलेलं की ते हनीकोम आणि तिकडे ऍक्च्युअल बीज आहेत आणि त्यांनी त्यांना असं बंद नाही ठेवलंय. तो असा एक ट्यूब आहे जी कनेक्ट होते बाहेर. म्हणजे ते बाहेर जाऊन आत पण येत आहेत. म्हणजे एवढं छान विचार आहेत. मला आवडलं. मजा आली. पण आता आम्ही फटाफट सगळं बघतो आणि मग थोडेसे ग्लिम्सेस सुद्धा टाकू म्युझियमचे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही सगळ्यांनी येऊन लाईव्ह बघितलं पाहिजे. युनिव्हर्सिटीला जातानाच मग आपण परत भेटू. आता आम्ही एक्सप्रेशन्स एक्सप्लोर करायला आलोय. हा फोटो खूप फेमस आहे गुगलवर. किती एक्सप्रेशन्स आहेत बघा. The gods asked Lord Shiva, Vishnu and Brahma for help. Their combined power took the form of a body and goddess called Durga. आता आर्ट गॅलरी बघायला आलोय ह्यांच्या फर्स्ट फ्लोअरच्या सेकंड साइडला. आणि एक आर्ट मी आता बघितलं तर ती एक डिटेलिंग फक्त बघायची. हे असं पूर्ण फ्रेम आहे आणि गाईज लुक ॲट द मास्टरपीस. छोटे छोटे पेंटिंग पण खूप चांगले. काय बोलतो. हे पण खूप चांगले. काय आर्ट बनवलंय ना. काय काम केलं. बघ ना हे किती दाखव तेवढं कमी आहे. खूप सुंदर. हे बघ ते मी आता चालू केलं त्यांचं म्युझियमचे. म्हणजे कोणाला जास्त फिरायचं नसेल ना त्यांनी इकडे पासून टूर सांगतो सगळं. अच्छा हा.
बेडूक आहे काय? बऱ्यापैकी आम्ही म्युझियम आता बघितलंय. तरी ते कल्चर, मग आपलं वर्ल्ड वॉर 2च्या टायमाचं हिस्ट्री डिस्कव्हरी वालं कल्चरल कनेक्शन आणि काय आपलं आर्किओलॉजिकल मिडिवल आणि जे लाईव्स आहेत सगळे क्रीचर्स. खूप खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. आमचं अजून पूर्ण नाही झालंय पण ऑब्व्हियसली टाइम लिमिट आहे समोर. खूप जास्ती म्हणजे खूप मोठे आहे खूप मोठं ऍक्च्युली. आहे. पाय पण आता दुखायला आम्हाला लागले. ग्लासगो युनिव्हर्सिटी बघायची आणि आय गेस ती बघायची. युनिव्हर्सिटी जास्ती वेळ ओपन पण नसेल. सो मग आता आम्ही ह्याच्याच थोडासा 3-5 मिनिट्स वॉक मागे ग्लासगो युनिव्हर्सिटी आहे. येस लेट्स चलो. गो. काय आहे? आमचा अनपेड टूर गाईड. Why we can't show everything? तर आता आम्ही ग्लासगो युनीला चाललोय बघायला. कोणी ग्लासगोला प्लॅन करत असाल तर हे म्युझियम मस्ट विजिट आहे. मस्त जे म्हणजे ना खरंच इंटरेस्ट आहे इन्फॉर्मेशन अँड ऑल मध्ये खूप छान आहे. थकायला झालंय खूप चालून चालून बट या चलो गाईज. सो गाईज फायनली आम्ही ग्लासगो युनिव्हर्सिटीला पोहोचलेलो आहे. थकले चालून चालून. खूप खूप थकलो. जेवढं चाललोय. खाल्लं तेवढं जिरलं माझं. खूप चाललोय आपण. थकायला झालं ऍक्च्युली. खूप चाललोय पण खूप मस्त वाईब आहे ही. मला आवडली. आणि दिस इज नॉट इवन अ पार्ट ऑफ द युनिव्हर्सिटी. ह्याच्या इथं साऊथ फ्रंट आहे आणि साऊथ बॅक आहे आणि अजून भरपूर आहे. युनिव्हर्सिटीच्या मधोमध उभा आहे मी. एवढी सुंदर आहे ना आणि त्यांचं काम बा बा जरा असं बा. फक्त गोल फिरून दाखव मग मस्त वाटेल. बघा बघा, काम बघा, काम बघा, काम बघा. टाकला ना का बघू माझं. खूप सुंदर आहे. इथे जो कोण अभ्यास न करणारा असेल तो पण येऊन बघून बोलेल की बाई मी अभ्यास करणार. एवढं सुंदर वातावरण असेल तर काय इथे आहे. ना खूप टुरिस्ट ग्रुप्स पण आलेत. सो मी हे एक ऑब्झर्व केलं. हो, because हॉप ही ऑन हॉप ऑफ बस खूप लोक टुरिस्ट प्लेस हे आहे ना करतात. ही. हा खूप लोक हॉप ऑन हॉप ऑफ करतात आणि ते मोबाईल वर वेडिंग बघा. शूट्स होत आहेत आणि भरपूर ग्रुप्स आलेत वेगवेगळ्या कंट्रीज मधून. छान वाटतं एकदम असं. तुम्हाला आता मी पलटून दाखवते. सो दिस इज ग्लासगो युनिव्हर्सिटी. आतून जाऊया आपण आता. हे बघा कॅमेरा जस्टिस नाही करत आहे. हे इतकं ब्युटिफुल आहे. छान असं कॅम्पस आहे. इथे बघा काय आहे. तुमच्या सोबतच आम्ही आता बघतो ऍक्च्युली. आम्ही त्या आत गेलो नाहीये. हे मी खूप इंस्टाग्रामवर बघितलेलं ही प्लेस. सो गाईज आम्ही आलो सगळं बघून झोपलो 1 तास परत रेडी झालो. आता फ्रेश आहे फायनली सगळे की नाही. मी आहे. माझे स्टोरीज गेले त्यात मी फ्रेश झालेली आहे. रेडी आता रेडी फॉर द इव्हनिंग. माझं जरा खूप ऑरेंज झालंय सगळं. आउटफिटचा अर्धा वेळ तर काय फायदाच नसतो. सगळं थंडी आहे. जॅकेट तर सेमच घेतोय. चलो आता आम्ही थोडस इव्हनिंग वालं ड्रेसिंग केलंय आणि आता आम्ही चाललोय बघायला इकडची स्ट्रीट सिटी सेंटर जे राहिलेलं. बेसिकली आम्ही 2च गोष्टी कव्हर केल्या पण खूप वॉकिंग होतं. सो आता उजेड तर असणार आहे 8:30 पर्यंत म्हणून आम्ही ठरवलंय आता स्ट्रीट्स वगैरे बघू. लेट्स गो. तुम्हाला लिटरली मी आता 5 मिनिटापूर्वी व्हिडिओ केलेला ज्याच्या मी दाखवत होते की आम्ही आता स्ट्रीट फिरतोय. ऊन आहे. लिटरली आम्ही एक स्ट्रीट क्रॉस केली आहे. तुम्हाला आता मी नजारा दाखवते. हे बघा अक्षरशः एकदम जोरात पाऊसच चालू झालाय तर आम्ही आता इथे गपचूप थांबलोय. ठीक आहे गाईज. युके वेदर आपल्याला सवय आहे की नाही. बुट्टावाला शोधतो. पाऊस पडला तर बुट्टा खाऊनच घेऊ. नाही पण यार आता जस्ट ऊन होतं. लिटरली 5 मिनिटापूर्वी ऊन होतं. म्हणजे तुम्हाला असं व्हिडिओ बघताना असं वाटत असेल की पकवतायत किंवा नंतर काढलाय पण नाही. लिटरली आता ऊन होतं आणि एकदम एवढा पाऊस आलाय तर आम्ही भुशरन स्ट्रीटला इकडे आलो. भुशरन गॅलरी माझ्याकडे हे हुडवालं हिने घेतलंय. कोणाकडेच नाही. बाकी सगळे असे हा ह्याच्याकडे पण आहे. तरी ते कपड्याचं आहे ना. सो आता थोडा वेळ इथे आम्ही थांबू. अजून कुठले स्ट्रीट्स असतात एक्सप्लोर करून आता कुठेतरी सरळ आतमध्ये रेस्टॉरंट मध्ये जाऊ.
पण ऑप्शनच नाही. दुसरं काही ऑप्शन खूप नाही एवढं. आता. आणि इथे नॉर्मली असं पाऊस असतो, थोडा चिरीमिरी पाऊस असतो, पण हा हा तर म्हणजे हे बघा, प्रॉपर जोरात आलाय पाऊस, त्याच्यामुळे जाऊ पण नाही शकत असं. आता काय जाऊ पण नाही शकत. शी बाबा, एवढ्या मेहनतीने ते हॉटेलवरून चालत आपण इथे पोहोचलेलो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. यही बातें तो बाद में याद आती है. आणि असं झालंच पाहिजे की आपली एक ट्रिप म्हणजे थोडी पाऊस तर- काहीतरी नाही, गडबड पाऊस किंवा तर- काहीतरी बॅगच असं. घेऊन फिरलो पाहिजे, काही जॅकेट एखादी छत्री, जॅकेट सगळं. हा, असं वेदर चेंज होईल कसे कपडे त्या bag त मगाशी आणि बोलत होती मी की यार जॅकेट ट्रॅव्हल लॉज मध्ये ठेवून आलं पाहिजे होतं, खूप गरमी होते आणि आता पाऊस आला. आशू तर सांगतोय समोर तिकडे येते बघा, तिकडे सेन्सबेरी लोकल बोलतो घरचं सामान भरून घेऊया. गाईज, आम्ही आता आलेलो आहे ॲस्टन लेनला, द मोस्ट बिझीएस्ट स्ट्रीट. इकडे विकेंड्सला खूप जास्ती बिझी असं, खूप आवाज आहे इकडे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, एवढी गर्दी पण खूप झाली आमच्यासाठी. चलो, आता आम्ही असंच इकडे वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये जाऊ, ट्राय करू सगळ्या वेगवेगळ्या थिंग्स आणि मग बस फिरू. गल्ली वाटते ही गल्ली. छान आहे, अशा वेगवेगळ्या गल्लीज आहेत आणि खूप रेस्टॉरंट्स आहेत. सॅनो पिझ्झा. गर्दी तर दिसते. मध्ये डेंजर एक मस्त क्यूट डिनर प्लेस वर आलोय आम्ही आता. थोडस खाऊ, थोडं टाइमपास करू आणि मग ही लेन खूप बिझी आहे. तुम्ही तर बघाशी व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. इट्स व्हेरी बिझी. आज सॅटर्डे पण खूप फन आहे आणि थोडासा पाऊस पण होता, तर हालत खराब झाली. आम्हाला आधी वाटलं की थोडस इकडे लेट येऊ, म्हणजे लाईट्स वगैरे चालू होतं, कारण का इकडे काळोख खूप लेट होतोय. आम्हाला असं वाटलेलं, पण आम्ही खूपच लेट आलो आणि आता इकडे सगळं फुल आहे. तर आम्हाला आता एक की प्लेस मिळाली आहे, तर आम्ही आता हे बघा, खूप प्रिटी आहे. व्हेरी प्रिटी. गाईज, आम्ही फुल भिजून आता आपापले पार्सल घेऊन फास्ट फूड घरी आलेलो आहे. घरी म्हणजे हॉटेलवर आलेलो आहे. आमचा डे आता संपेल. आम्ही एक्स्ट्रीम थकलो आहोत आणि भूक लागली. सो आमचा असा डे तर संपलेला आहे. ऍक्च्युली आम्हाला असं वाटलेलं की आम्ही थोडं तिकडे रात्रभर करू, पण आज डे स्टार्टच झालाय इतका लेट. सॉरी, एवढा लवकर स्टार्ट झालाय 5 o'clockला सकाळी. तर आम्ही फुल ड्रेन झालो आणि ऍक्टिव्हिटी. आम्ही पूर्ण आठवडा 7 to 4 च्या शिफ्ट त्याचा वास घेऊन बघ ना, चकली सारखं येतो ते. चकली. आम्ही सगळ्यांनी आमचं टेकअवे घेतलंय. फ्राईज माझे. स्पायसी फ्राईज घेतलेस ना. ए, तिसरा floor. फोर्थ फ्लोर आहे. सॉरी. म्हणजे आम्ही एवढे थकलो आहोत गाईस, तुम्हाला कळालं? थोडा 0.5 कर ना, सगळ्यांना घ्यायचं स्ट्रगल का करते? हा, असं कर. तो एवढा आम्ही थकलो आहोत. कळलं त्यांना, कळलं आपण थकलोय ते. सो आमचा व्लॉग आम्ही आजच्या दिवसाचा एंड करते. उद्या सकाळी आम्ही एडिनब्रा जाणार. दिस वॉज डे 1 ऑफ स्कॉटलँड. येस, स्टे ट्यून्ड. स्टे Stay ट्यून्ड. tuned for Edinburgh tomorrow. उद्या तरी आम्ही जरा थोडे फ्रेश असू, पण आज दिवसाची सुरुवातच सकाळी 5 वाजता. चावी ह्याच्याकडे. सो मी सांगत होते की दिवसाची सुरुवात एवढी सकाळी झाली आहे, एवढ्या सकाळी झाली की आम्ही पूर्ण ड्रेन आहोत आणि खूप चालावं लागलं आणि मजा तर खूप आली. आता पण आम्ही स्ट्रीटला खूप ऍक्च्युअली मजा केली. रिझन आहे की ही ट्रिप खूप लास्ट मोमेंट प्लॅन होती, तर आता थकलोय म्हणून आम्ही ब्लॉग एंड करतो. आता मस्त आम्ही खाऊ आणि झोपू आणि उद्या एडिनब्राचं आय गेस मी वेगळ्या व्हिडिओ मध्ये टाकीन, तर तुम्हाला ते अपडेट देईनच. टू बी कंटिन्यूड. डे 1 ends. Bye bye.